अध्यात्म रामायण महर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्व परिचित आहे. हरे कृष्ण. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते. संस्कृत भाषेतील आनंद रामायण, अगस्त्य रामायण, तमिळ भाषेतील कंब रामायण, तुलसीदासांची हिंदी भाषेतील तुलसी रामायण, बंगाली भाषेतील कृत्तिवास रामायण ही त्याची काही उदाहरणे आहेत. परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथांकाच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले असून दिसून येते. ब्रह्मांड पुराणाच्या एका भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय झालेला दिसून येतो. यालाच अध्यात्म रामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असे म्हटले आहे. या ग्रंथाची 7 कांडे आणि 15 सर्ग आहेत. अध्यात्म रामायण ब्रह्मांड पुराणाचा भाग असले तरी त्याचा कर्ता कोण याविषयी अभ्यासकात मतभेद आहे. 14व्या शतकातील रामानंद हे त्याचे कवी असावेत असा काहींचा कयास आहे. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. सर्व विश्वाला व्यापणारे व्यक्त अविनाशी तत्व कोणते त्याचा विचार करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र. ईश्वर स्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. श्रीराम हे सर्व जगाचे आदी कारण आहेत असं भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी रामावतार घेतला आहे आणि अशा रामकथेचा मुख्य आशय असलेल्या तिला अध्यात्म रामायण असे नाव दिले आहे. या ग्रंथात रामायण कथेच्या ओघातच यथाक्रमाने श्रीरामाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन आलेले दिसते. ते असे आहे. पृथ्वीचा भार हरण करण्याची विनंती देवांनी महाविष्णूंना केली आणि त्यानुसार मायेने मनुष्यावतारात रामांनी जन्म घेतला. भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, रामाठाई भक्ती हेच संसार तरण्याचे साधन. रामश्रेष्ठ असूनही मायेने वेढलेल्या स्वतःच्या स्वरूपाची त्याला जाणीव नव्हती. वसिष्ठांनी त्याला ती जाणीव करून दिली. अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे. वाल्मिकी रामायणाचे गायन रामसीतेचे पुत्र लवकुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे. रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण व त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशा ब्रह्मदेवाची योजना होती. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल व त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले. जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराच्या योजना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचललेले आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम मिथिलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणाऱ्या दशरथ आणि सर्वांना रागाने सामोरे केले. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम मिथिलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणाऱ्या दशरथ आणि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला, परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्वरूप लक्षात येताच त्यांना शरण जाऊन त्यांची स्तुती केली. परशुराम म्हणाले, तुझ्या भक्तांची संगती व तुझ्या चरणी दृढ भक्ती मला सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्या भक्ती विज्ञान व अंतकाळी तुझे स्मरण लाभो. त्याला भक्ती विज्ञान आणि अंतकाळी स्मरण. वाल्मिकी रामायणात राजा दशरथाला युद्धात कैकेयीने वाचवले होते आणि त्यानंतर प्रसन्न होऊन पुढे आपल्याला सर्व माहीत आहे, विदितच आहे की मंथरा जे मनाचा एक विकार दर्शवणारी अध्यात्म रामायणातला एक पहलू जो चरित्र आपल्याला उद्देशास येतं, तर ज्यामुळे
घरोघरी ही बोलणी होते की मंथरा, कैकेयीची मंथरा तू. तर आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर ही भगवंताचं लीला आहे आणि ही नित्यलीला आहे. तर ही नित्यलीला असल्या कारणाने त्यामध्ये आपण उगाच चुकीची धारणा करणं हे योग्य नाही. ही कैकेयीची मंथरा. तर म्हणजे जसं आपण नारदाला म्हणतो कळीचा नारद, म्हणजे इकडे-तिकडे लावालावी करणारा. तर तसं आपण यामध्ये धोरण घेऊ नाही शकत. नारदांविषयी नाही, मंथरेविषयीही नाही. ही भगवंताच्या लीलेप्रमाणे योजना होती आणि म्हणून तिच्या मनात तसा विचार आला आणि ती एक भगवंताच्या लीलेतला एक पात्र म्हणून फक्त ठरली. तर तिने कैकेयीला स्मरण करून दिलं वेळ आला. कारण आधी तिला कैकेयीला युद्धामध्ये मदत केल्यामुळे एक वरदान दशरथांनी दिलेले होते. तर त्यामुळे आपल्याला ही सर्व कथा पुढे माहीतच आहे. पण रामाचे जे गुण आहेत ते आपल्या अंगी येऊन आपल्यामध्ये सौम्यता आणि स्वभावात थोडंसं मृदुता आणि जनकल्याणाची जी एक खरीखुरी आस असते, तर त्यात आपण प्रामाणिकप्रमाणे राम अवतार आणि रामाचे जे काही शिकवण आहे ती जर आत्मसात केली तर ते अधिक आपल्यास उपयुक्त ठरेल. तर हे आमचे थोडी काही मनोगत होते अध्यात्म रामायणाविषयी. रामायणाविषयी वाचलं तेवढं कमीच आहे, पण त्याचं सार मात्र घेताना आपण जरा जागरूक असलं तर प्रभू रामाची कृपा आपा सर्वांवर होईल. आणि ईश्वराचरणी हीच प्रार्थना करत आम्ही इथेच विराम देतो. आणि भगवद्गीतेतले श्लोक आपण पाहिलेच आहेत. तर त्यामध्ये पण रामाचे जे दूत आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे.